मीरा रोडमध्ये सध्या भाषेवरून वाद सुरू आहे. नेमकं काय सुरू आहे आपल्याला समजून घ्यायचं. आपल्याला सगळ्या घटकांशी बोलावं लागेल, सगळ्या भाषिकांशी बोलावं लागेल. आत्ता मी एका हॉटेलमध्ये आहे. आपल्यासोबत हॉटेल व्यावसायिक आहेत. सर, आपलं आपलं कुठून आहात? म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातलेच आहात? कोणतं गाव कोणतं? गाव आपलं उडुपी, बरं. कर्नाटक. मराठी बोलता? हा, मराठी बोलतो. कसं काय बरं मराठी एवढं चांगलं? माझा जन्म इकडचाच आहे, वसईचा. बरं. त्यामुळे लहानपणापासून महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रात भाषा येते, आपलं मराठी भाषा आहे. तुम्ही हॉटेल चालवताय. हॉटेलमध्ये तुम्हाला आता म्हणजे तुम्ही काउंटरवर असता, ग्राहक येतात. मराठीमध्ये बोलता त्याचा फायदा होतो? म्हणजे ग्राहक ज्यावेळी मराठीत बोलतात, तुम्ही मराठीत उत्तर देता, हिंदीमध्ये उत्तर देता? मराठीमध्ये उत्तर देतो. आपण ज्या स्टेटमध्ये आहे त्या स्टेटची भाषा आपल्याला आली पाहिजे. आणि तुम्ही मराठीमध्ये बोलताय हे तुमच्यासाठी फायद्याचं आहे असं वाटतं का तुम्हाला? म्हणजे जर तुम्हाला मराठी येत नसतं तर 2 कस्टमर कमी आले असते. मराठी येते म्हणून 2 कस्टमर जास्त येत आहेत असं काही वाटतं तुम्हाला? असं म्हणजे महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे मराठी मराठी कस्टमरच जास्त येतात. त्यामुळे मराठी बोलण्याने जरा फायदाच होतो. तुम्ही मूळचे मराठी भाषिक नाही आहात म्हणून तुम्हाला आजपर्यंत कधी त्रास झालाय मीरा रोडमध्ये? नाही. नाही झालं. तुम्ही मराठी उत्तम बोलता. हां. शिक्षण कोणत्या माध्यमात झालंय तुमचं? शिक्षण इंग्लिश मिडियम. तरी मराठी उत्तम बोलता. हां. आणि व्यवसाय किती वर्षांपासून आहे हा मीरा रोडमधला? 1998पासून. मराठीविषयी काय तुम्हाला तुमचं मत काय मराठीविषयी, मराठी भाषेविषयी? नाही, आपण ज्या स्टेटमध्ये बिझनेस करतो त्या स्टेटची भाषा आपल्याला आलीच पाहिजे. आत्ता मागच्या काही दिवसांपासून हे मीरा रोडमधलं वातावरण तापलेलं आहे. आपण ते राजकीय पक्षांकडे नको जायला, पण तुम्हाला मीरा रोडचे एक नागरिक म्हणून इतक्या वर्षांपासून तुम्ही व्यवसाय करताय, तुम्हाला असं वाटतं की हे एवढं सगळं होणं गरजेचं होतं? म्हणजे मराठी भाषा, हिंदी भाषा यावरून आधी एक मोर्चा, मग एक मोर्चा, एवढं सगळं होणं गरजेचं होतं असं वाटतं? इतक्या लोकांवर कारवाई वगैरे गरजेचं होतं की मीरा रोड सुखी, शांत, समाधानी आहे? गरजेचं तर नव्हतं, पण जे काही झालं आहे त्याच्यामुळे जे झालं ते ठीकच आहे. एवढं काय हे नाही. आता असं आम्ही आता मीरा रोडच्या बाहेर राहतो. आमच्याकडे एक चर्चा अशी असते की मीरा रोडमध्ये आता जे मराठी भाषिक नाही आहेत अशा व्यावसायिकांना आता भीती वाटू लागली वगैरे. काय भीती वाटते तुम्हाला? नाही, असं काय. मराठी भाषिक सोबतच आहे. हो. धन्यवाद दादा. या काही प्रतिक्रिया आपण ऐकतोय. मराठी भाषेवरून जो वाद मीरा रोडमध्ये सुरू झालेला आहे त्या अनुषंगानं आपण बोलतो. आणि लोकांचं असं म्हणणं आहे, व्यावसायिकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला मराठी येतं, मराठी येत असल्यामुळे व्यवसायात सुद्धा फायदा होतो आणि त्यामुळं ते असं म्हणतात की मराठी ही आलीच पाहिजे. आपण महाराष्ट्रात आहोत, ज्या राज्यात आहोत त्या राज्यातली भाषा आपल्याला आलीच पाहिजे. हा सगळा विषय समजून घेताना सगळ्यात महत्त्वाचा वर्ग आहे तो व्यापारी वर्ग. आपण व्यापारी वर्गाशी बोलणार आहोत. मुळात मीरा रोडमध्ये कोणत्या कोणत्या भाषेचे व्यापारी आहेत वगैरे सगळं समजून घ्यायचं आहे. दुकानात जाऊया, व्यापाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. हे दुकान आहे, आपण बघू शकतो. व्यापारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. त्यांचं बहुतेक काम सुरू आहे. काय काय गोष्टी आहेत आपण सुद्धा बघून घेऊया तोपर्यंत. काचेच्या बोलचे सेट्स, गिफ्ट शॉप. दादा नमस्कार. काय नाव आपलं? महेंद्र कुमार जैन. बरं, महेंद्र महेंद्र जैन. महेंद्र जैन. बरं, कुठले आहात तुम्ही? गाव? महाराष्ट्र, राजस्थान आहे आमचं गाव. राजस्थान. बरं. आणि कर्मभूमी राजस्थान आहे, कर्मभूमी महाराष्ट्र आहे आमची. अच्छा, कर्मभूमी महाराष्ट्र. हो. आणि इथे मीरा रोडमध्ये किती वर्षांपासून आता? 93पासून आहे, 93पासून. मराठी उत्तम बोलताय? हां, मराठी येते चांगली येते. कसं काय? पण पूर्वी दादरला होतं ना, का ते सगळं मराठी आहे. हां. आणि आता कस्टमर्स ज्यावेळी येतात, मराठी कस्टमर आले, जर मराठीत बोलले तुमच्याशी तर तुम्ही मराठीत बोलता? कोणत्या भाषेत बोलता? मराठीत बोलतो. मराठी 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 रेग्युलर येता इथे? रेग्युलर असतो मराठी मराठी आता या सगळ्याच्या अनुषंगानं काल एक मोर्चा निघाला होता, त्या आधी सुद्धा एक मोर्चा निघाला होता. तुम्हाला माहित असेल दादा त्या मोर्चा? हो, मला माहिती आहे. काय वाटतं तुम्हाला मोर्चाविषयी? म्हणजे मोर्चा निघणं गरजेचं होतं, गरजेचं नव्हतं, काय वाटतं? कसं आहे, थोडंसं मला असं वाटतं ना की आपण कुठे जातो तर लोकांनी तिथल्या भाषेशी जुळलं पाहिजे ना. आपण अमेरिकेत जातो तिथं तर म्हणत नाही की आम्हाला हिंदी चालेल, आम्ही हिंदीच बोलणार, किंवा आम्हाला मराठीच येतं तर मराठीच बोलणार, असं तर काही बोलत नाही ना आपण. तर व्यापाऱ्यांनी ते समजून घ्यायला पाहिजे असं. पण एक त्यातही एक गोष्ट आहे की मारामारी हा काही उपाय नाही आहे. त्याच्यावर काहीतरी गव्हर्नमेंटनी काहीतरी कंपल्शन किंवा काहीतरी असं काहीतरी GR म्हणा किंवा काहीतरी असं घालायला पाहिजे की जेणेकरून लोकांनी त्या गोष्टीचं महत्त्व. बरं, गव्हर्नमेंटनी घातल्यानंतर सुद्धा मला असं नाही वाटत की लोक पाळतील. लोकांनी स्वतःहून
जाणलं पाहिजे की आपण जिथे येतो तिथे 90% लोक ग्राहक मराठी आहेत, तर आपण मराठी शिकलं पाहिजे ना. त्यात गैर काही नाही आहे. मराठी हिंदी हा वाद नाही आहे. वाद हा आहे की आपण इथे काम करतोय तर लोकांशी आपण संवाद तर त्यांच्याशी मराठी त्यांच्या भाषेत ते बोलतात ते त्यांना समजलं पाहिजे. त्यांनी थोडंफार तुटकं फुटकं तर प्रयत्न केला पाहिजे ना. म्हणजे काय एक आपण आता मी कन्नडमध्ये गेलो आणि मला समजा येतच नाही, मी तिथं राहिलो, एक दिवसासाठी गेलो तर ठीक आहे, मला येणारच नाही. पण मी वर्षानुवर्ष जर तिथं राहतो तर मला तिथलं शिकायला पाहिजे ना, कल्चर शिकायला पाहिजे, भाषा शिकायला पाहिजे, लोकांशी मला शेजारी कसे भेटतील, बरोबर आहे की नाही. तर माझी अशी अपेक्षा आहे की दुकानदारक म्हणा किंवा इथे स्थायिक लोक जे कर्मभूमी म्हणतात त्यांनी ॲटलिस्ट कमीत कमी मराठीमध्ये बोलणं शिकलं पाहिजे ना. म्हणजे संवादाची भाषा मराठी असली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. तोच मुद्दा घेऊन मी ताईंकडे पण जातो. ताई, मराठी आली पाहिजे म्हणजे असा आग्रह नाही की तुम्हाला मुळाक्षरं आली पाहिजेत, क ख ग घ आलं पाहिजे, पण संवादापुरती मराठी आली पाहिजे असं वाटतं का? आणि येत असेल तर ते कसं, म्हणजे कसं फायदेशीर असणार आहे, समाजासाठी कसं असेल, काय वातावरण? जर तुम्हाला नक्कीच जी भाषा येत असेल आणि ती नक्कीच बोलता येत असेल तर आपण त्याबद्दल बोलावं. कारण त्यामुळे काय होतं, जर एखाद्याला ती कळत नसेल आणि एखादा त्यावेळेस तिथे हजर असेल तर मीही त्याला समजावून सांगू शकते की हे असं बोलत होते. गरजेचं नाही आहे की प्रत्येक कस्टमर किंवा प्रत्येक दुकानदार विक्रेता त्याला माहीत असणारच की ही आता जसं की ह्यांच्याशी मी मराठी बोलते, ह्यांना माहिती आहे मी त्यांना येत असो वा नसो पण ते आपल्याशी मराठी संवाद करतात. तर जेणेकरून आपला तसा आग्रह नाही आहे की तुम्ही माझ्याशी कंटिन्यू मराठीच बोला, पण जितकं जमेल समोरच्याला तेवढं तुम्ही मराठी साधं बोललं पाहिजे असं माझं स्वतःचं आहे. आणि असं मराठी असं आम्ही नाही म्हणत, पण जसं त्यांनी सांगितल्याप्रमाणे जिथे आपण आहोत तिकडची मूळ भाषा ही थोडीफार आपण ॲडॉप्ट केलीच पाहिजे. बस हे माझं स्पष्ट मत आहे. तुम्ही व्यापारी आहात, आता या दोघांनी तुमच्याविषयी सांगितलं की तुम्ही मराठीत बोलता. तुम्हाला आजपर्यंत असं वाटतं का की तुम्हाला मराठी उत्तम येतं, तुम्ही कस्टमर्सशी मराठीत बोलता, ग्राहकांशी मराठीत बोलता, त्याचा तुम्हाला फायदा झालाय मीरा रोडमध्ये दुकान चालवताना? हां, फायदा झाला ना, मराठीचा फायदा होता ना दादा. हां हां. आजपर्यंत कधी असं झालंय का की तुम्ही मराठी नाही आहात, मराठी भाषिक नाही आहात मूळचे, म्हणून तुम्हाला त्रास झालाय कधी मीरा रोडमध्ये नाही नाही, कधी त्रास नाही झाला. भाषा यायलाच पाहिजे ना. इकडचे सगळे मराठी भाषिक जे आहेत ते मराठीत बोलतो, हिंदीत बोलतो. हां. दादा, तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. आता हे जे राजकारण सुरू आहे त्याच्याविषयी पण बोलावं लागेल. हे सगळं महाराष्ट्राच्या बाहेर ज्या निवडणुका आहेत, बिहारच्या निवडणुका आहेत, या सगळ्यामुळे सुरू आहे असं वाटतं तुम्हाला? नाही, महाराष्ट्राच्या बाहेरच्या निवडणुका आहे म्हणून सुरू आहे असं मला वाटत नाही. पण कदाचित BMCच्या निवडणुका आहे म्हणून दाम दपटशाही जे काय आहे ते एखाद वेळेस असू शकतं ना. बघा, हा मारवाडी आहे तर हा माझा भाऊच आहे ना. आम्ही जेव्हा भारत पाकिस्तान होतो त्यावेळी भाऊ होतो, आणि जेव्हा भारत पाकिस्तान संपतं तेव्हा मारवाडी आणि मराठी होत नाही ना. माझं म्हणणं काय, तो विषय वेगळा. विषय आहे संस्कृतीचा. आपण या मातीमध्ये आपण आलोय आणि इथे राहतोय वर्षानुवर्षे, आणि जर मराठी बोलत नाही तो सुद्धा प्रॉब्लेम नाही आहे. मराठी तुम्ही हिंदी आहे हिंदीत बोला, मारवाडी आहे मारवाडीत बोला. मराठी माणूस आला तर एकदा प्रयत्न करा. त्यांनी काय होतं ना, लोकल लोकांना असं वाटतं की माझं कल्चर जपलं जातं, माझी भाषा जपली जाते. तो एक कुठेतरी आपलेपणा येतो ना. आणि त्यात नुकसान आहे का यांचं? मराठी शिकले तर यांचं काही नुकसान नाही. उलट फायदा आहे म्हणतात ना ते. फायदा म्हणतात. हां, फायदा मराठीचा. कस्टमर हां. तुम्ही महापालिकेच्या निवडणुकांचा उल्लेख केला, त्यामुळे सुरू असेल असं तुम्हाला वाटतंय? कोण करतंय असं वाटतं? हे बघा, मी तो विषय काढत नाही. मला असं म्हणणं आहे की मराठी आणि इंग्रजी शाळेमध्ये कंपल्सरी आहे. मध्ये एक विषय निघाला होता काहीतरी हिंदी पण हां, बरोबर आहे ना, पहिलीपासून हिंदी सक्तीची आहे. मला असं वाटतं की ठीक आहे, सक्ती म्हटलं ना की आता तुम्ही जर म्हटलं की नाही इथे बसच, तर मी बसणार नाही. बरोबर आहे ना. तुम्ही जर म्हटलं की नाही बसा ना, मी तुम्हाला चहा पाचतो, पाणी देतो, मी बसेल. माझ्याकडे वेळ नसेल तर तुम्ही 2 मिनटं बसा ना प्लीज, मी बसेल ना. म्हणजे ह्या गोष्टी कुठे आहेत ना, कशा थोड्याशा आपण म्हणतो राजकीय गोष्टी, पण त्यासुद्धा पर्सनली थोड्या घ्यायला पाहिजे ना. कुठेतरी टच होतं आहे लोकांना. आता असं आहे बघा, महाराष्ट्रामध्ये बाकी महाराष्ट्रामध्ये हिंदीचं फार काही नसावं, जेवढं मुंबई ग्रामीण महाराष्ट्रात मुंबई पुणे नाशिक वगैरे तिथं असू शकतं. पण मराठी आपण आहोत, समजा पुण्यामध्ये आहोत, मुंबईमध्ये आहोत, तर बाहेरच्या लोकांनी ॲटलिस्ट ते समजून घ्यायला पाहिजे ना की इथे मॅक्सिमम लोक मराठी आहेत. आता मला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एकाने टाकलं की यांच्याशी आम्ही मराठी नाही बोलत म्हणून यांना इन्सल्ट वाटतो. अरे इन्सल्ट कशाला वाटेल?
अरे पण तुम्हाला मराठी येत नाही तर तुम्हाला थोडंफार तर वाटायला पाहिजे ना. आम्हाला इन्सल्ट वाटेल नाही वाटेल तो प्रश्न आमचा आहे, आम्ही ठेवून घेऊ. आणि मी तर काही कोणाला मारायला जाणार नाही, ठीक आहे. राजकीय पक्ष किंवा त्यांच्या काय गोष्टी असतील त्या असतील, आपल्याला त्याच्याशी संस्कृती महत्त्वाची आहे ना. तर तुम्ही मराठी बोलत नाही माझ्याशी, आता हा माझ्याशी तुम्ही 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 म्हणालात मी कोणाला मारायला जाणार नाही, राजकीय पक्ष ती त्यांची भूमिका आहे. माझंही हेच मत आहे की मारहाण झाली नाही पाहिजे, पण त्या पक्षाचं मनसेचं असं म्हणणं आहे की ऐकत नसतील तर करायचं काय, शेवटचा पर्याय हा असतो. त्याला अल्टरनेट पर्याय काय असू शकतो, काय वाटतं तुम्हाला? बघा, मारणं हा तर पर्याय नाहीच आहे, अगदी. बरोबर आहे. मग पर्याय काय आहे हे शोधायला पाहिजे ना. काहीतरी मी म्हटल्याप्रमाणे गव्हर्नमेंटनी काहीतरी रूल आणायला पाहिजे, कोर्टात जायला पाहिजे, याचिका मला ते समजत नाही, मी त्या विषयातला तज्ज्ञ नाही. पण कुठेतरी काहीतरी तर गव्हर्नमेंटनी करायला पाहिजे. अहो गव्हर्नमेंटसुद्धा आमचीच आहे ना. 288 पैकी 280 तर आमदार मराठी असतील, 8 आमदार समजा नॉन मराठी आहे, ठीक आहे. ते पण त्यांच्या असं नाही की ते नॉन मराठी ते आहेत. ते ते नॉन मराठी आमदार सुद्धा अधिवेशनामध्ये बोलताना मराठी भाषेत बोलतात, सभागृहामध्ये बोलताना. हो, त्यांना मग व्यापाऱ्यांना अडचण काय? बरोबर, त्यांना त्यांना मराठी जमतंय, कारण त्यांना त्यांचा मतदारसंघ बाधित ठेवायचा आहे, लोकांशी कम्युनिकेट करायचं आहे, लोकांना इम्प्रेस करायचं आहे. तर तुम्ही मराठी शिकताय आमदार लोक. आता इथले मीरा रोडचे स्थानिक आमदार तेही मूळचे कुठे मराठी आहेत, पण ते मराठी उत्तम बोलतायत की अधिवेशनामध्ये, त्यांच्यावर सुद्धा आरोप होत आहेत सध्या. हो हो, उत्तम मराठी बोलतात मेहता साहेब. पण मग लोकांनी मराठी बोलायला प्रॉब्लेम काय आहे? आलं का लक्षात? मराठी आमची मातृभाषा आहे, आम्हाला कुठेतरी त्याचा अभिमान आहे. तुम्ही तिथे कुठेतरी बोट लावाल आणि चिरडाल तर थोडंसं वाईट वाटतं ना. मराठी आमची मातृभाषा आहे, आम्हाला मराठीचा अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया या दादांनी दिलेली. आणि सोबत हे व्यापारी, हे यांचं असं म्हणणं आहे की माझं मराठी उत्तम आहे, त्यांचं मराठी खरंच उत्तम आहे. अगदी हे दोघं ग्राहक त्यांनी सांगितलं की हे कायम मराठीत बोलतात आणि मराठी बोलण्याचा एक व्यापारी म्हणून सुद्धा त्यांना फायदा होतो. आणि व्यापाऱ्यांनी किमान स्वतःच्या फायद्यासाठी तरी आता मराठी शिकली पाहिजे, अशी एक भावना मीरा रोडमध्ये आहे. मीरा रोडमध्ये मुद्दा मराठीचा समजून घेताना एक महत्त्वाचा घटक असणार आहे, तो म्हणजे अमराठी वर्ग. त्यांचं नेमकं मराठीबद्दलचं मत काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. आत्ता मी एका रिअल इस्टेटशी संबंधित ऑफिसमध्ये आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी या ऑफिसचे मालक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. सर, काय नाव आपलं? जय महाराष्ट्र। मैं धर्मेंद्र सिंह रियल इस्टेट से हूँ और मैं भी एक्चुअली जो भी काम करता हूँ तो मेरे को ऐसा लगता है कि मराठी बोलना अनिवार्य है और मैं उसके लिए ट्राई भी करता हूँ। और जिधर भी जो भी मराठी मानस या जो भी ऑफिस रहता है उसमें मैं मराठी बोलने की कोशिश करता हूँ, बोलता भी हूँ। तुमचं गाव कोणतं, मूळ गाव? मेरा झांसी है। हाँ, आपण आता थोडं मराठीतच बोलूया, म्हणजे किती मराठी आपण बघूया. कोणतं गाव म्हणालात तुमचं? झांसी। बरं. किती वर्षांपासून इथे तुमचं हे ऑफिस आहे किंवा मीरा रोडमध्ये व्यवसाय किती वर्ष? मेरा बहंदर में 18 वर्ष। 18 वर्ष. हाँ, आणि पूर्ण वेळ हाच व्यवसाय करताय, रिअल इस्टेट? रियल इस्टेट यानी छोटा मोठा डेव्हलपमेंट आहे. हां, आता मीरा रोडमध्ये जी परिस्थिती झाली आहे, म्हणजे आधी मराठीचा तो GR रद्द झाला, हिंदी सक्ती संदर्भातला GR रद्द झाला. त्याच्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका व्यापाऱ्याला मारलं, मग व्यापाऱ्यांनी एक मोर्चा काढला, आता मराठी भाषिकांनी काल एक मोर्चा काढला. ही सगळी परिस्थिती बघताना मीरा रोडमध्ये एक अमराठी व्यक्ती म्हणून तुम्हाला काय वाटतं या सगळ्या परिस्थितीकडे, कशी वाटते परिस्थिती? मराठीमध्ये कोई प्रॉब्लम नहीं। अपन क्या है कि कोई भी राजनीतिक मुद्दा के हिसाब से कोई भी उसको पिन करे बोले, वो एक चीज़ अलग है। बाकी अभी तक मीरा भाईंदर में ऐसा कोई विषय हुआ नहीं है कि मराठी या मराठी को परेशान किया जा रहा है या वो कोई भी इशू ऐसा हुआ हो। और हम लोग जो भी समझ लो गणपति है, दिवाली है या दशहरा, जो भी प्रोग्राम रहते तो हम लोग साथ में मनाते हैं और ऐसा जो भी मतलब सपोर्ट रहता है वो भी करते हैं। और जो भी समझ लो महाराष्ट्र है और जो हमारा कर्म भूमि है उसको सपोर्ट करना हमारा धर्म है और हम लोग उसको करते हैं। और हम फुल ट्राई करते हैं कि जितना जो भी मराठी में बोल सकूं बोलता हूं, जो भी ऑफिसर वगैरह से बातचीत करता हूं उसमें भी मराठी में बात करने की कोशिश करता हूं। तेच मराठी तुमचं नेमकं कसं असतं ते समजून घ्यायचं आहे, कसं मराठी बोलता तुम्ही ते समजून घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न ना असा आहे, तुम्ही एक अमराठी म्हणून मागचे साधारण 18-20 वर्ष व्यवसाय करताय म्हणालात मीरा भाईंदरमध्ये. तुम्हाला कधी त्रास झालाय आजपर्यंत मराठी नसल्याचा? त्रास मतलब कहीं कहीं ऐसा अपने को लगता है कि अगर मराठी आएगा तो हम और ज़्यादा विकास कर सकते हैं।
और मराठी में इसके लिए फुल प्रयास करता हूँ। हमारे साथ 2 स्टाफ भी है जो फुल मराठी बोलते हैं। और हम लोग जो भी हमारे फ्रेंड सर्कल में हैं, मतलब जो इधर के नगर सेवक वगैरह है, उनके साथ भी अपना जो भी ट्विनिंग है, बातचीत है, तो हम उनके साथ ट्राई करते मराठी में बोले। भले हमारा मजाक उड़ाते लोग, फिर भी हम ट्राई करते हैं। नाही नाही, तुम्हाला माहित नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरची माणसं ज्यावेळी मराठीत बोलतात ना, आम्ही मस्करी नाही करत, आम्हाला कौतुक वाटतंय की माणूस मराठी शिकतोय, त्यामुळे मी तुम्हाला सातत्याने म्हणतोय की मराठीत बोला. हाँ, मराठीमध्ये काय है कि जो मतलब अपने साथ में रहने वाले हैं ना, जिनसे हम हिंदी में बात करते हैं, उनके साथ अगर हम मराठी में बात करते हैं थोड़ा अलग फील होता है। अकेला मैं रहूं और आपसे मराठी में बात करूं तो कुछ रॉन्ग भी होता है तो भी चलता है, और अपने को अच्छा लगता है कि आज मैं मराठी में इतना बात किया। म्हणजे तुम्हाला आता टीव्हीवर चुकीचं मराठी बोलायला नको वाटतंय, तुम्ही ग्राहकांसोबत मराठीत बोलता. हाँ, बोलता बोलता तेच प्रश्न म्हणजे जेव्हा मराठी ग्राहक येतात, समजा एखाद्याला घर बघायचंय, तुमच्याकडे आला, मराठीत बोलला, तर तुम्ही कोणत्या भाषेत बोलता? मराठी में जो मतलब जो उनको नहीं समझ में आ रहा है, मेरे को नहीं बोलने को आ रहा है, उसको हिंदी में बोलते हैं। और जहाँ तक ट्राई होता है कि मराठी में बोला जाए, और जिसका जो भाषा रहता है उसमें बोलेंगे तो उसको भी अच्छा लगता है और हमारा काम करना भी इजी होता है, तो हम उसके लिए ट्राई करते हैं। तुम्हाला असं वाटतं, तुम्हाला जर पूर्ण मराठी येत असतं तर व्यवसायामध्ये फायदा झाला असता? बहुत मतलब अधिक से अधिक। हाँ, हमारा जो पेपर वर्क है 100% मराठी में है, और मराठी में पढ़ता हूँ, और मराठी में अगर मेरे को 100% मराठी रहेगा ना तो हमारा और अच्छा विकास हो सकता है, और जो काम मतलब 10 दिन में होता है वो 5 दिन में भी हो सकता है। हम कन्विंस कर सकते, समझा सकते मराठी में, तो हमारे लिए वो बहुत इजी है। एक एक व्यावसायिक म्हणून असं उत्तर देणं तुम्हाला योग्य वाटतं का की मी मराठीत बोलणारच नाही? म्हणजे तुम्ही ते उत्तर देत नाही आहात, तुम्ही तर म्हणताय मला मराठी येतं, मला आवडतं आणि मी मराठीत बोलतो, पण मी मराठीत बोलणारच नाही, असं उद्दामपणे उत्तर देणं तुम्हाला योग्य वाटतं? नहीं, रॉन्ग है, ऐसा बोल ही नहीं सकते। क्यों बोलने का? जिस चीज़ से हम कमा रहे हैं, जो हमारे लिए कर्म भूमि है, उसके लिए हम क्यों ऐसा बोलेंगे कि हम मराठी नहीं बोलेंगे? हम ट्राई करेंगे, एक बार नहीं 1000 बार ट्राई करेंगे। इसके लिए हमारे पास स्टाफ भी रखा है, वो लोग भी मराठी बोलते हैं, उनसे भी मैं बोलता हूँ मेरे से मराठी में बात करो, मैं कुछ सीखूँ। हाँ, और मेरे को मराठी पूरा समझ में आता है, समझता हूँ। अभी जिधर ज़रूरत पड़ता है, जितना टूटा फूटा है वो मराठी बोलने में ट्राई भी करता हूँ। म्हणजे मराठीचा अभिमान आहे तुम्हाला? अभिमान आहे, कर्मभूमी का अभिमान आहे। बरं, हे एवढं एक वाक्य आपण मराठीत बोलूया, मला मराठी भाषेचा अभिमान आहे. मला मराठी भाषेचा अभिमान आहे, खूप खूप अभिमान आहे। ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे, ते खरं तर अमराठी आहेत, मात्र त्यांना मराठी भाषेचा अभिमान आहे. ते म्हणतायत की मला मराठी आवडतं, मी माझ्या ग्राहकांशी मराठीत बोलतो, आणि जर मला मराठी येत असतं तर माझ्या व्यवसायात मला अधिकाधिक फायदा झाला असता. व्यवसायाचा फायदा म्हणून तरी मराठी शिकून घेतलं पाहिजे, हेच एक आवाहन खरं तर सगळ्या बाहेरून आलेल्या व्यावसायिकांना महाराष्ट्रातला मराठी माणूस करतो.